हाय जय भीम. मी मिलिंद बगाटे. आज लोकउतरा बुद्धविहार महाविहार अजिंठा रोड चौका येथे आलेला आहे आणि ह्या संदर्भातली माहिती ह्या ऐतिहासिक आणि पावनभूमीच्या संदर्भात धम्मसेवकाला इथली संपूर्ण माहिती आज आपण पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्याकडून त्यांच्या शब्दामध्ये आपण ज्ञानार्जन करणार आहोत. वंदामी म्हणते. शिकवा. साधू साधू. भंतेजी जवळपास 20 वर्ष आपण थायलंड सारख्या देशामध्ये धम्माचा अभ्यास करून ह्या महाविहार केंद्राचे प्रमुख म्हणून आज आपण इथं आहे. तुमच्या संदर्भात नेमकं 20 वर्ष धम्माचा अभ्यास कुठे आणि कसा केला त्यांच्या संदर्भात थोडीशी माहिती. माझं नाव भदंत बोधिपालो महाथेरो. मी 20 वर्ष थायलंडमध्ये बुद्ध धम्माचा अभ्यास केला. मला प्रवचित करणारे माझे उपाध्याय पूज्यपाद सोमदेस प्रा बुद्धाचार्य हे थायलंडचे संघराजा होते. त्यांनी मला थायलंडला बोलावून माझी तिथे धम्मदीक्षा केली. वाट महाधात बँकॉक या ठिकाणी 1980 मध्ये माझी दीक्षा झाली. 1979 मध्ये मी तिथे गेलो. तिथे काही महिने तिथे अभ्यास केला. नंतर मग तिथे प्रवचित झालो, भिक्षू झालो आणि तेथून पुढे धम्माचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. जवळपास 20 वर्ष थायलंडमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन मी अभ्यास केला. तर आज आम्ही सहपरिवारासहित लोकोत्तरा महाविहार बुद्धविहार अजिंठा रोड चौका येथे करायला आलेले आहे. भगवान बुद्धाची मूर्ती बघत आहोत. हे 56 फुटाची मूर्ती आहे. हा. आणि त्याच्या खाली आपण हे बेस सुद्धा केलेलं आहे. बेसमेंट सुद्धा केलेलं. हो हो हो. तर हे एक अजिंठा रस्त्याचं एक अट्रॅक्शन आहे. हो. हे अजिंठा रोड जो गेलेला आहे, अजिंठा रोड आहे हा. तर याचं अट्रॅक्शन म्हणजे ही इथली मूर्ती आहे. हो. लोकोत्तरा महाविहार. हो. आणि खूप पर्यटक इथे येतात. देश विदेशातले इथे येऊन वंदन करतात, मूर्ती बघतात, विहार बघतात आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा एक आनंद लुटतात. हा एक हॉल बघत आहोत त्या ठिकाणी. हा अशोका मल्टीपर्पज हॉल आहे. हो. तर याचं उद्घाटन अद्याप झालेलं नाही. इथे येऊन प्रथमतः ही जमीन विकत घेतली. विकत घेऊन येथे एक भिक्षू ट्रेनिंग सेंटर आपण काढलं पाहिजे. याची नितांत अशी गरज होती. भारतीय भिक्षू संघ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरलेला होता. धम्मविनयाचं प्रशिक्षण त्याचा अभाव त्यांच्यामध्ये नेहमी भासत होता. तर त्यासाठी प्रथम इथे भिक्षू ट्रेनिंग सेंटर, इंटरनॅशनल भिक्षू ट्रेनिंग सेंटर हे स्थापित केलं. प्रथमतः हे विहार स्थापन केलं. त्यावेळेला मदत जपानची उपासिका कुनिको उनो ह्या उपासिका होत्या आणि मी थायलंडमध्ये राहत असताना त्या माझ्या स्टुडंट पण होत्या. तर त्यांनी ही जमीन विकत घेण्यासाठी मदत केली. हे विहार बांधण्यासाठी सुद्धा मदत केली. याचं काम 2003 पासून चालू केलं.
आणि 2006 मध्ये याचं उद्घाटन केलं. अशा पद्धतीनं लोकोत्तर महाविहार हे नावारूपाला आलं आणि भिक्खू ट्रेनिंग सेंटर 2018 मध्ये हे स्थापन करण्यात आलं. त्याला हे स्थापन करण्यासाठी मदत म्हणून भिक्खू ट्रेनिंग सेंटरचं बिल्डिंगचं काम डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी आणि त्यांचा परिवार, त्यांची मिसेस जी थायलंडची आहे, मिसेस रोजाना व्हेनिस कांबळे यांनी मदत केली. त्यांच्यामध्ये ते भिक्खू ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यासोबत अनेक लोक जोडले गेले, थायलंडचे, विदेशाचे, माझे उपासक, उपासिका, तद्वतच स्टुडंट लोक बघत आहोत. हे मेडिटेशन हॉल आहे आणि या हॉलसाठी मदत म्हणजे मिसेस कुनिको उनो, ज्या जपानीज उपासिका आणि आमच्या विद्यार्थिनी होत्या, त्यांनी यासाठी मदत केलेली हे या बांधून दिलेलं आहे. त्यांचं सांगायचं म्हणजे त्यांनी थायलंडमध्ये 3 ठिकाणी असे विहार बनवलेले आहेत. ते आमच्या आधिपत्याखाली त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि ते विहार त्या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि त्यांचं एक काय म्हणता येईल, एक त्यांची ती एक दृष्टी म्हणते, जी तुम्ही थायलंडमध्ये विहार बनवता, तुमच्या देशामध्ये का नाही तुम्ही बनवत? एखादा आम्ही तुम्हाला विहार बनवून देऊ इच्छितो किंवा जागा घेऊन तुम्ही विहार बनवा. तर त्यांनी ही 7 एकरची जमीन विहारासाठी घेतली आणि दान केली आणि हे विहार सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. त्या एका जपानीज मिनिस्टरच्या मुलगी होती, ती ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. तर तिनं इथे येऊन अनेक वेळा पाहणी केली, तपासणी केली आणि हे विहार त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या मदतीने हे आपण बनवलेला आहे. मेडिटेशन हॉल बघत आहोत. तर हा मेडिटेशनची स्ट्रक्चर अशा पद्धतीचं केलेलं आहे. जो कळस आहे तो बुद्धगायाचा महाबोधीचा कळस, त्याची रेप्लिका आपण इथे बनवलेली आहे प्रथम. हो. त्याच्यानंतर हा जे डोम आहे, हा जो मधातला भाग, तो सांचीचा बुद्धविहार आहे, त्याचं रिफ्लेक्शन करतो. हो. आणि हे जे पिल्लर या ठिकाणी बनवलेले आहेत, हे पिल्लर अजिंठाचे जी गुफा नंबर 19, ते पिल्लर इथे आपण त्याची रेप्लिका इथं आपण बनवलेली आहे. ओके. म्हणजे आपल्याला बोधगया, सांची आणि अजिंठा अशा 3 ठिकाणचं कॉम्बिनेशन करून आपण एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. बोधिवृक्षाखाली आलेलो आहोत. हा बोधिवृक्ष हा एक खूप पवित्र असा वृक्ष आहे, बोधिवृक्ष. तो हा जो बोधिवृक्ष इथं आपण वाढवलेला आहे, तर ऍक्च्युली अनुराधपूर, श्रीलंका येथून बोधिवृक्षाची फांदी आणून इथं आपण तो स्थापित केलेला आहे. क्या बात आहे. जे मूळ बोधिवृक्ष बोधगयावरून याला गेला होता, श्रीलंकेला गेला होता. भिक्खू महेंद्र आणि भिक्खुनी संघमित्रा, जो राजा सम्राट अशोक यांची मुलं होते, त्यांनी जो बोधिवृक्ष नेला होता, त्याच बोधिवृक्षाची फांदी आपण इथे एक इंद्रधनुष्य पाहतो किंवा 2 पाहतो जास्तीत जास्त. एक थोडासा डार्क असतो आणि एक थोडा लाईट असतो. पण हे अक्षरशः 3 इंद्रधनुष्य वेगळे वेगळे सारख्याचे इथं बघण्यात आले. सगळे लोक बघत होते हे इंद्रधनुष्य इथं उमटलेलं. त्या दिवसाचं ते एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि त्यावेळेला डॉक्टर हर्षदीप कांबळे सुद्धा हजर होते, इथे उपस्थित होते. त्या क्षणाचे ते साक्षीदार सुद्धा आहेत. साक्षीदार आहेत त्या. आणि तेच नव्हे
हजारो लोक इथे लोक होते. इथे ते उपस्थित. सगळे साक्षीदार. त्यांना एक खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणे मी कधी चमत्कार काय असतात त्याला आपण मानत नाही, हा. पण हे वेगळंच अनुभव आहे म्हणजे हा. आम्हाला. तर त्यांनी हे ज्या वेळेला दलाई लामा इथे आले होते, हा. बुद्धिस्ट याच्या कॉन्क्लेव्हसाठी इथे कार्यक्रम होता. हो. तर त्या सभेमध्ये डॉक्टर हर्षदीप साहेबांनी सांगितलं हा. की आम्ही चमत्कार, आपण बुद्धिझम मानतो तर चमत्कार आपण मानत नाही, पण तिथे असलेला घडलेली घटना त्यांनी तिथे सांगितलं की मला असा अनुभव कधीच आला नाही, हा पहिला अनुभव. आणि त्यानंतर सुद्धा ते राजगृह येथे गेले होते. बुद्धाच्या अस्थी त्यांच्या डोक्यावरती होता. तर त्यावेळेस त्यांनी वेगळं फील केलं. ते त्यांचा व्यक्तिगत अनुभव. पण इथला अनुभव खूपच आहे. आणि विशेष म्हणजे हे एक आहे, अतिशयोक्ती नाही, येथे जो काही मनुष्य संकल्प करून येतो, इथे बोधिवृक्षाखाली संकल्प करतो, तर त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. एक वैशिष्ट्य आहे बोधिवृक्षाचे. खूप छान बिल्डिंग आपण या ठिकाणी बघत आहोत. हे म्हणजे इंटरनॅशनल भिक्खू ट्रेनिंग सेंटर, लोकोत्तरा इंटरनॅशनल भिक्खू ट्रेनिंग सेंटर. तर या ठिकाणी भिक्खू लोकांचं ट्रेनिंग होतं. विशेषतः इथे त्रिपिटकाचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला जातो, त्यांना शिकवलं जातं. हो. आणि त्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या देशातले भिक्षू आपण येथे बोलावतो, त्यांना ट्रेन करतो. काही विदेशी भिक्खू सुद्धा येथे येऊन शिकतात. हो. त्यांचं खाणं पिणं राहणं सगळं व्यवस्था ही विहारातर्फे केल्या जाते. हो. या ठिकाणी हे भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे. हे भंतेजी या बिल्डिंगच्या संदर्भात या बिल्डिंगची डिझाईन हर्षदीप कांबळे जे आहेत त्यांचे छोटे बंधू आर्किटेक्ट संदीप कांबळे यांनी ही डिझाईन बनवलेली. क्या बात आहे. म्हणजे अशी वेगळी डिझाईन असावी, थोडंसं युनिक असावं, याच्यासाठी याची डिझाईन थोडीशी वेगळी बनवलेली. हो. एरवी आपण चौकोनी बिल्डिंग बघतो किंवा गोल गोल बघतो. हो. पण ही थोडी वेगळी डिझाईन आहे. हा एक प्रशिक्षण हॉल आहे. भिक्खू इथे क्लासेस होतात भिक्खूंचे. हो. इथे पाली शिकवलं जाते. इथे बुद्धिझमचा सगळा अभ्यास शिकवला जातो. हो. बुद्धिस्ट इतिहास शिकवला जातो. हो. आणि ते शिकवण्यासाठी वेगवेगळ्या देशातले भंतेजी येतात. भंतेजी इथे येतात. त्यांना आपण स्पेशली इन्व्हाइट करतो. जाण्या येण्याचं सगळं खर्च आपण देतो. सगळं हो इन्व्हाइट करतो आपण. म्हणजे जे सामनेर आहेत त्यांचे पण क्लासेस वगैरे इथे सामनेर आणि भिक्खू ट्रेनिंग सेंटर हे सगळं या ठिकाणी होतं. दिवसभर इथंच त्यांचं जे काही आहे ते थेअरीचा जो अभ्यास आहे, थेअरीचा सगळा इथे अभ्यास होतो. आणि प्रॅक्टिकलचा अभ्यास सुद्धा म्हणजे विपश्यनेचा. हे क्लासेस झाले दिवसाचे की मग त्यांचे मेडिटेशनची क्लास सुद्धा एक मेडिटेशनची जागा आहे. ही जागा या ठिकाणी आपण हे वॉलपेपर लावलेले आहे. हे स्पेशली थायलंडवरून बोलावलेले आहे. थायलंडवरून. म्हणजे आपण या ठिकाणी मेडिटेशन करत असताना असं आपल्याला फील व्हावं की आपण जंगलामध्ये बसलेलो आहोत. बिलकुल. म्हणजे एक रिअल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान. हॉल आपण बघत आहोत. तर हा हॉल ऑनलाईन क्लासेस इथे होतात. अच्छा. म्हणजे आपण इथून बाहेरच्या ठिकाणी सुद्धा भिक्खू संघ आहे, भिक्खू लोक आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशन करून इथं शिक्षण घेऊ शकतो. इथे मेडिटेशनचे क्लासेस होतात, इथे प्रवचनाचे क्लासेस होतात. हो. इथे ऑनलाईन प्रवचन दिलं जातं, त्यांचंसुद्धा इथे ऐकलं जातं. तशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. ट्रेनिंग सेंटरचे लायब्ररी आहे. हो. इंटरनॅशनल लायब्ररी. इंटरनॅशनल. इथे अनेक देशाच्या विविध भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्रिपिटकाचे ग्रंथ. त्रिपिटकाचे. बाकीचे तर आहेत इंग्लिश, मराठी, हिंदी, बाकीच्या थाई वेगवेगळे. पण त्रिपिटक वेगवेगळ्या भाषेतलं. म्हणजे जे वेगवेगळ्या देशातून भिक्खू ट्रेनिंगला येतात त्यांच्या भाषेमध्ये आणि त्यांना शिकवता यावं यासाठी
डेव्हलप केलेला आहे. हा एक आपल्याला आपण नवीन ठिकाणी आलो, निसर्गामध्ये आलो, हा जंगलामध्ये आलो असं अच्छा. फील व्हावं हा. यासाठी हे झाडं वगैरे एक जाणीव आपल्याला इथं वाढवलेली. निर्माण होते. एक आनंद मिळतो नवीन ठिकाणी निसर्गामध्ये सानिध्यामध्ये आलो निसर्गाच्या तर. सानिध्यामध्ये आल्याचा. हा एक अट्रॅक्शन आहे. खूप लोक इथं बघायला येतात. हो आणि हा जो परिसर आहे हा तो आपण आता डेव्हलप करत आहोत. हा हा त्याच्यापर्यंत हा एक हॉल आहे. हा. तो आपण अशोका हॉल अशोका हॉल हे नाव आपण दिलेलं आहे. हो उद्घाटनाचं बाकी आहे. हो एंट्री करत आहोत. हा तर हा हॉल सम्राट अशोक हॉल या नावाने आपण याला डिक्लेअर करत आहोत. हो तर भंतेजी, प्रामुख्याने या हॉल मध्ये आपण कोणते कोणते कार्यक्रम घेतो, हा. काय ऍक्टिव्हिटीज होतात इथे? प्रामुख्याने या ठिकाणी आपण महिलांचं शिबिर, हा उपासकांचं शिबिर हे आपण या ठिकाणी लावत आहोत, आयोजित करत आहोत. हा. विशेषतः म्हणजे महिलांचं शिबिर असेल तर केवळ फक्त महिलांचंच. हो त्या ठिकाणी पुरुषांना एंट्री नाही. हा ज्या वेळेला पुरुषांचं असेल त्यावेळेला फक्त पुरुषांचंच असेल. हो तर कसलाही महिला वगैरे तिथं असणार नाही. आणि महिलांचं जे शिबिर आपण पहिल्यांदाच महिलांचं शिबिराचं आयोजन करत आहोत या ठिकाणी. हो हा तसे आपण औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे छत्रपती शहरामध्ये अनेक महिलांची शिबिर घेतलेले आहेत. हो सामनेरची शिबिर घेतलेले आहेत, पुण्याची शिबिर घेतलेले आहेत. हो पण इथे महिलांचं पहिलं शिबिर हो या ठिकाणी आपण कंडक्ट करत आहोत. तर या ठिकाणी 26 जानेवारी 7 फेब्रुवारी हे महिलांचं शिबिर या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. आणि हे पहिलं शिबिर असणार आहे. आणि हा एक वेगळा अनुभव तुमच्यासाठी. गेस्ट हाऊस बघत आहोत. हा या अशोका हॉलच्या समोर आहे. हो एक गेस्ट हाऊस आहे आणि या ठिकाणी काही रूम्स बनवलेले आहेत. हा की ज्या काही महिला किंवा जे काही उपासक शिबिरासाठी येतील. उपासकांनी ह्या डोनेट केलेल्या आहेत. ओके. एका रूम्सला टॉयलेट, बाथरूम सगळं काही व्यवस्था आपण 2.5 लाख रुपये त्यांना मिनिमम लावून त्यांनी एक रूम आपापल्या नावाने त्यांनी बनवलेली आहे. हो तर त्यांनी त्यांच्या दानामधून ह्या रूम बनवलेले आहेत. इथे जे आपण जे काही थोडंफार डेव्हलपमेंट केलेलं आहे, ध्यान साधनेचा कक्ष बनवलेला आहे, विहार बनवलेला आहे, हे हॉल बनवलेला आहे, भगवंताची मूर्ती बनवलेली आहे. हो त्याचा उद्देश हाच आहे की यामधून लोकांना एक धम्माचं आचरण करण्यासाठी जागा मिळावी. भिक्खूचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी स्थापित होऊन बुद्ध धर्माचा प्रसार व्हावा, लोकांना त्याचा प्रॅक्टिकल फायदा व्हावा या उद्देशाने एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे, करत आहोत. आपल्या सर्व लोकांची मदत सहकार्य आहे, त्यामुळे हे सर्व काही काम होत आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि लोक या सगळ्या कामाची दखल घेतात ही एक त्यामध्ये विशेषता आहे. या ठिकाणी आज आयुष्यमान मिलिंद बगाटे, त्यांचा परिवार आणि आकाश धोंडगे यांचा परिवार सुद्धा येथे आला आणि त्यांनी विशेष असं माहिती गोळा केली, माहिती विचारली. त्या माहिती थोडक्यामध्ये आपल्याला शेअर करत आहोत. आपण याचा निश्चितच फायदा घ्याल आणि आनंद मानाल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. यांनी अतिशय अभ्यासपूर्ण सांगितलेले आहे. मी भंते बोधीपालो महाथेरो याचा विशेष धन्यवाद देतो.
हाय जय भीम.